अनेकदा मुलं शाळेत का शिकत नाही म्हणून पालक तक्रारी करतात। शिक्षक पालकांना तक्रारी करतात की मुलांचं अजिबात शाळेमध्ये लक्ष नाहीये। पण याला कारणही खूप आहे। काही शास्त्रीय कारण आहेत, काही परिस्थितीजन्य काही कारणं असतील। पण अनेक मुलांचं शाळेत मन का रमत नाही आणि ते रमण्यासाठी शिक्षकांनी शाळांनी आणखी काही वेगळे प्रयोग करायला पाहिजे का, वेगळं अभियान राबवायला पाहिजे का, यावरही कायम चर्चा होत असते। मात्र खूप कमी अशा शाळा आहेत ज्या शाळांमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात, वेगवेगळा अभ्यास केला जातो, मुलांच्या मानसिकतेचा अचूक वेध घेतला जातो। अशा शाळांमध्ये अवेही अबॅकस या संस्थेनं अत्यंत चांगले प्रयोग केले आणि त्याचे फायदे सुद्धा पालकांना, शाळेला, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा दिसायला लागले। या अवेही अबॅकसनं संगती नावाचा एक उपक्रम मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये सुरू केला आणि त्याचे फायदे सुद्धा दिसायला लागले। पाहूया या संस्थेच्या या उपक्रमाबद्दल आणखी विस्ताराने माहिती। मुंबईत जागांची कमतरता असते आणि म्हणून शाळांमध्ये मोठी जागा मुलांना खेळण्यासाठी अजिबात उपलब्ध होत नाही आणि म्हणून मुलांचा, विद्यार्थ्यांचा शाळांमधला वावर हा संकोचतो। अवेही अबॅकस या संस्थेनं मुलांच्या अशा सर्वच समस्यांबद्दल सांगोपांग चर्चा केली, त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास केला, पालकांशी, विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी बोलून या समस्यांवर उपाय शोधण्याचे चांगले प्रयत्न केले। म्हणून विद्यार्थ्यांसोबत सुद्धा वेगळा संवाद त्यांनी साधला आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं काय दडलंय, शाळांबद्दल त्यांना काय म्हणणं आहे, जागेबद्दल काय आहे, जर शाळेमध्ये मैदान मोठं नसेल किंवा नसेलच खेळायला उपलब्ध तर त्याबद्दल मुलांचं काही म्हणणं आहे का, आणि म्हणून त्यांना शाळांमध्ये शिकण्यासाठी अभ्यासाची, खेळाची आणि बाकी सगळ्या उपक्रमांची गोडी कशी लागेल यासाठी वेगळे प्रयत्न केले गेले। आणि म्हणून या सगळ्या प्रयत्नांमधून या मुलांना अभ्यासाची गोडी लागली, खेळाची गोडी लागली आणि मुलं अधिक चांगल्या पद्धतीने शिकू लागले, मैदानावर खेळू लागले, मुलं बागडू लागली आणि शाळांचं आकर्षण आणि अभ्यासाचं आकर्षण या मुलांमध्ये या प्रयोगानंतर, या अभियानानंतर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नूतन भोसले ही मनपा शाळेतली एक विद्यार्थिनी आहेत, रुखसाना शेखी या दोघींचे अनुभव आपण ऐकूया। कोरोनामुळे आपले सगळे लॉकडाऊनमुळे सगळे देश बंद होते आणि बाहेर पण पडता नव्हतं, शाळे पण बंद होते। मग काय करायचं, घरी बसून लेक्चर ऑनलाईन चालू होत्या लेक्चर। आणि आमच्या संगीताच्या मॅडमने आम्हाला बोलवून गार्डनमध्ये खेळायला, पुस्तकं पूर्ण करून घेतले, आम्हाला छान छान गोष्टी शिकवले, खूप काही चांगले चांगले शिकवले। असे 4-5 दिवस आम्हाला 4-5 महिने असे बोलत राहिले दर बुधवारी। आणि आमची शाळा डिसेंबर महिन्यात आमची सुरू झाली। मग आम्हाला पण खूप आनंद झाला। संगत और टीचर मिलना है तो बहुत खुश हुए। और कभी कभार ऐसा लगता था मतलब ऑनलाइन पढ़ाई होती थी, लेकिन अगर स्कूल में जब फेस टू फेस पढ़ाई होती थी और जो संगत और टीचर लोग किस्से बताते थे, हमारी ज़िंदगी के बारे में बताते थे और जो हमें खेल खिलाते थे उसमें बड़ा मज़ा आता था। टीचर ने हम लोग को माया की कहानी बताया और भी बहुत सारी कहानी बताई, पर मुझे माया की कहानी बहुत पसंद आई। और माया की कहानी से हमें बहुत सारी सीख मिलती कि हमें पढ़ाई अधूरी नहीं छोड़नी चाहिए और हमें अपने हक के लिए बोलना चाहिए। और बहुत सारी चीज़ें हैं जिससे हम अपने लिए खुद कर। संगती कार्यक्रमाअंतर्गत अवेही अबॅकस या संस्थेनं मुंबई महानगरपालिकांच्या उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले। केवळ मुंबईत नव्हे तर ठाणे महानगरपालिका म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आश्रम शाळांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अभिनव उपक्रम केले, राबवले, वेगळं अभियान राबवलं आणि म्हणून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाची खूपच गोडी लागली। 886 शाळांपैकी 629 शाळांमधील 1897 वर्गामधील 59,707 विद्यार्थ्यांपर्यंत संगतीचे कार्यक्रम पोहोचले। अवेही अबॅकस प्रकल्पाचे काम नियमितपणे 30 वर्षांपासून सुरू आहे। त्यामागे अनेक लोकांचे भक्कम पाठबळी आहे। यात अभिनेत्री आणि शिक्षणाविषयी कळकळ असणाऱ्या
संस्थेच्या कार्यकर्त्या आहेत रत्ना पाठक शहा आणि त्या या अभिनव प्रयोगाशी सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या आहेत। अनेक शाळांमधले उपक्रम त्यांनी पाहिले आहेत आणि म्हणून या शाळांमध्ये चालणाऱ्या यशस्वी उपक्रमाबद्दल आणि विद्यार्थ्यांना झालेल्या फायद्याबद्दल रत्ना पाठक शहा काय सांगतायत ते आपण पाहूया। लॉकडाउन में तो सारा मामला ही बदल गया, स्कूलें ही बंद हो गई, सारा ऑनलाइन क्लासेस होने लगी और बहुत सारे बच्चे ऐसे हैं जिनके पास ऑनलाइन क्लास अटेंड करने की कोई साधन नहीं है। उनके पास ना स्मार्टफोन है ना कंप्यूटर्स हैं और समझ में भी नहीं आती बहुत सारी बातें। शिक्षकों की भी तैयारी नहीं है कि किस तरह से ऑनलाइन एजुकेशन का इस्तेमाल किया जाए, किस तरह से बच्चों की सुविधा की जाए। बहुत गड़बड़ें हुई हैं इन पिछले 2 सालों में। इसके चलते अवेही एबेकस प्रकल्प ने अपने आप शिक्षकों के साथ संपर्क जारी रखा, बच्चों के साथ मोबाइल पे जहाँ तक हो सके हम लोगों ने संपर्क जारी रखा, क्योंकि बच्चों को सचमुच उसकी ज़रूरत थी, इमोशनल सपोर्ट की ज़रूरत थी, एजुकेशनल सपोर्ट की ज़रूरत थी। तो हमारे प्रतिनिधि बस्तियों में जाकर के बच्चों के साथ, उनके पालकों के साथ बातें करते थे और ऑल्सो वो मटेरियल जो हमारा संगति का मटेरियल जो शिक्षक इस्तेमाल करते हैं ऑनलाइन क्लासेस में, उसमें भी हमारे प्रतिनिधि मदद किया करते थे। संगती उपक्रमा अंतर्गत मुंबई महानगरपालिका, ठाण्यातल्या आश्रमशाळा या शाळांमध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबवले गेले त्या उपक्रमाशी जोडल्या गेलेल्या आहेत शिक्षिका लीना सुर्वे, त्यांचे अनुभव सुद्धा आपण ऐकायला पाहिजे, कारण त्या सुरुवातीपासून या उपक्रमाशी जोडल्या गेल्या। जी कोरोनाची परिस्थिती आहे ह्यामध्ये जवळजवळ 1.5 वर्ष शाळा बंद होत्या, पण आम्ही प्रत्येक शिक्षक मुलांच्या घरोघरी जाऊन जी मुलं ऑनलाइन जॉईन नाही होऊ शकत, ज्या पालकांकडे साधे फोन आहेत, अँड्रॉइड फोन नाही, अशा ऑफलाईन ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवत होतो त्यांच्या घरी जाऊन आम्ही प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत होतो। श्रीमती यादव ह्या ज्या संगती हा उपक्रम शाळात चालतो त्याच्या शिक्षिका आहेत, त्याही त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करत होत्या। संगतीतर्फे अनेक विविध उपक्रम शाळात राबवले जातात, ज्याप्रमाणे कला, कार्य, शारीरिक शिक्षण हे विषय विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेतात, त्याचप्रमाणे संगतीचेही समाजी उपयोग, त्याचप्रमाणे स्वच्छता असे विविध विषय घेऊन संगतीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राबवला जातो।